नमस्कार. प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, वात्सल्य यांचा कधीही न आटणारा स्रोत म्हणजे आई. ती मुलांना जन्म देते, प्रेमाने वाढवते, मायेनं त्यांच्यावर संस्कार करते, जिव्हाळ्यानं त्यांना चांगल्या वाईटाचं भान देते, त्यांच्या चुकांवर पांघरूण घालताना भविष्यात न चुकण्याची समजही देते. जन्मदात्रीचं थोरपण अखिल मानवजातीनं मान्य केलं आहे. तिच्या त्यागाची महती सर्वांनीच सांगितली आहे. मुलांसाठी आई सर्व काही असते. ज्यांच्यापाशी ती नसते त्यांना तिची उणीव प्रकर्षानं जाणवते. मुलांपेक्षा मायलेकींमधील स्नेहबंध अधिक घट्ट असतात. आयुष्याच्या अजाणत्या प्रवासात आई वेगवेगळ्या भूमिकेतून मुलीची साथ संगत करीत असते. पालक म्हणून ती मुलीचं पालनपोषण करते, तर रक्षक बनून तिचं संरक्षण करते. शिक्षकाच्या भूमिकेतून ती मुलीला घडवते आणि वेगळं काही करणाऱ्या आपल्या मुलीच्या पाठीवर ती शाबासकीची थाप देते. नुसतं सांगण्यासाठी म्हणून नव्हे, तर खऱ्या अर्थानं आई मुलीसाठी भाग्यविधाती असते आणि मुलींनीही तिचे ते उपकार जाणलेले असतात, मनोमन मान्य केलेले असतात. मात्र मनातील या भावना नीटपणे कधी व्यक्त होतात, तर कधी मनाच्या तळाशी दाटून राहतात. मायलेकींच्या नात्याला, मुलींच्या मनात आईबद्दल असलेल्या आदर भावनांना लोकांसमोर आणण्यासाठी सह्याद्री वाहिनीनं प्रेरणा पुरस्कार सोहळ्याची सुरुवात केली आणि त्या अनोख्या अभिनव उपक्रमामुळे कर्तृत्ववान मुलीच्या जडणघडणीतील मातृशक्तीचं दर्शन प्रेक्षकांना घडलं. सह्याद्री वाहिनीनं सुरू केलेला हा उपक्रम, हा मातृसन्मानाचा सोहळा पहिल्याच वर्षी लोकांच्या पसंतीस उतरला, लोकप्रिय झाला. गेल्या अनेक सोहळ्यातील पुरस्कार मिळवणाऱ्या माता आजही अनेक लेकींसाठी प्रेरणादायी ठरू शकतील. म्हणूनच त्या मायलेकींना आम्ही पुन्हा आपल्या भेटीला घेऊन येतोय प्रेरणा वात्सल्याची या कार्यक्रमातून. या आमच्या निर्णयाला सह्याद्रीचे प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील अशी आम्हाला खात्री वाटते. संगीताच्या आवडीमुळे त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू केलं. अभिनयाचं अंग असल्यामुळे त्यांनी मराठी रंगभूमीवरच्या अनेक संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका केल्या. पण त्या तिथवरच थांबल्या नाहीत. आपल्या सांगीतिक ज्ञान आणि अनुभवातून बालकलाकार घडवावेत म्हणून ज्येष्ठ गायिका वर्षा भावे यांनी लहान मुलांसाठी कलांगण सुरू केलं. आईची धडपड बालपणापासून पाहणाऱ्या त्यांच्या मुलीनं पूर्वी भावे हिनं करिअर म्हणून कलाप्रांताचीच निवड केली आहे. सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती अनेक मराठी वाहिन्यांवर दिसत असते. पूर्वीच्या प्रेरणास्थानी असलेल्या शास्त्रीय गायिका, संगीत शिक्षिका वर्षा भावे यांचा 2014मध्ये सह्याद्री वाहिनीने प्रेरणा पुरस्काराने सन्मान केला होता. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया या ध्वनिचित्रफितीतून. आपल्या सुमधुर गायनातून प्रसिद्ध गायिका वर्षा भावे गेली 4 दशकं मराठी नाट्य संगीताची श्रीमंती संगीत रसिकांसमोर सादर करीत आहेत. शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेल्या वर्षाताईंनी गाजलेल्या संगीत नाटकातून प्रमुख भूमिका केल्या आहेत. त्या भूमिकांना नाट्य आणि संगीत क्षेत्रातील मानाचे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांनी संगीत साज चढवलेल्या गाण्यांची आणि सीडींची संख्याही खूप मोठी आहे. लहान मुलांच्या सांस्कृतिक विकासाच्या उद्देशानं वर्षाताईंनी कलांगण या संस्थेची स्थापना केली आणि बालस्वर 2014च्या माध्यमातून अनेक बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रमात सूत्रसंचालिकेच्या भूमिकेतून लोकांसमोर येणारी पूर्वी भावे आईचा, वर्षा भावे यांचा कलेचा वारसा पुढे नेत आहे. नृत्य आणि अभिनयाच्या प्रांतातही पूर्वीची वाटचाल सुरू आहे. वर्षा भावे यांची संगीत कला क्षेत्रातील कारकीर्द पूर्वीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. गायिका, अभिनेत्री, संगीत दिग्दर्शिका, संगीत शिक्षिका अशा विविध भूमिकातून समाजात वावरताना स्वतःच्या मुलीला पूर्वीला घडवणाऱ्या वर्षा भावे यांना सह्याद्री वाहिनी
प्रेरणा पुरस्कारानं गौरवित आहे. पूर्वी भावे यांनी आपल्या आईला वर्षा भावे यांना कृतज्ञ भावाने प्रेरणा पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर पूर्वी भावे यांनी आईबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. माझ्यासाठी आज खूपच जास्त अभिमानाचा क्षण आहे, कारण मला असं वाटतं की आज एका आदर्श कलाकाराचा सन्मान इथे होतोय. आईने अनेक वर्ष शास्त्रीय संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं. त्यानंतर शास्त्रीय गायिका उत्तम तर ती झालीच, संगीत नाट्यभूमी तिने रंगवली. त्यानंतर अनेक पद्धतीने त्यातही पुरस्कार मिळवले. पण ही सगळी परंपरा खंडित न करता पुढे प्रवाहित ठेवण्यासाठी अनेक लहान मुलांना शिकवण्याचा वसा तिने घेतला. त्याचबरोबर मला असं वाटतं की एका अतिशय आदर्श व्यक्तीचा सुद्धा हा सन्मान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका अत्यंत आदर्श आईचा सन्मान आहे. कारण आज नृत्य असू देत, अभिनय असू देत, निवेदन असू देत, गायन असू देत, कुठल्याही क्षेत्रामध्ये मी जे काही करते आहे आणि जर काही चांगलं करत असेल तर ते सगळं काही माझ्या आईमुळेच आहे. शी इज माय बॅकबोन. आणि म्हणूनच माझ्यासाठी हा खूप 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 अभिमानाचा क्षण आहे. त्या सोहळ्यात वर्षा भावे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. गेली कित्येक वर्ष संगीत हा माझ्या अत्यंत आवडीचा विषय. संगीताच्या माध्यमातून लहान मुलांचा विकास करणं हे एखादं व्रत घ्यावं तसं मी घेतलं आहे. अर्थात ते अतिशय आवडीने, प्रेमाने, मनापासून असं घेतलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना ज्या प्रेरणा असतात, म्हणजे हा जो प्रेरणा पुरस्कार आहे याच्याबद्दल मला सांगावंसं वाटतं आवर्जून की हा एक अतिशय अनोखा असा आगळा वेगळा पुरस्कार आहे असं मला वाटतं, सह्याद्रीने सुरू केलेला. कारण आई हे आपलं प्रेरणास्थान असतं आणि ही कडी न संपणारी आहे. म्हणजे पूर्वीने माझा सन्मान केला, परंतु माझी आई, तिची आई किंवा माझ्या कुटुंबात असलेल्या मातृसदृश अशा स्त्रिया, माझ्या सासूबाई, माझी आत्या, माझी मामी, या सगळ्यांनी मला बरंच काही दिलं. ज्या प्रेरणा दिल्या, जे काही शिकवलं, त्यातून हळूहळू मी घडत गेले असं मला वाटतं. त्यामुळे पुढेसुद्धा पुढच्या सगळ्या पिढ्यांपर्यंत प्रेरणा ही स्त्रीकडनं पोचत असते असं मला वाटतं. पूर्वीबद्दल बोलायचं तर आज मला खूप विशेष वाटतं आहे, तिच्याबद्दल बोलायची ही संधी मिळते आहे. कारण मुलीचं कौतुक जाहीरपणे करायला कुठल्याही आईला खरंच आवडत असतं. पूर्वी ही अतिशय उत्कृष्ट अशी नृत्यांगना आहे. भरतनाट्यममध्ये तिने सुमारे 20 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. अनेक स्कॉलरशिप्स मिळवलेले आहेत, अनेक पुरस्कार मिळवले आहेत त्याच्या बाबतीतले. त्यानंतर ती चांगली अभिनेत्री आहे आणि दर्जेदार काम करायला तिला खूप आवडतं, मनापासून आवडतं. दर्जा सांभाळणं हे तिला नेहमी मनापासून आवडत असतं आणि त्याबद्दल ती नेहमी माझ्याशी चर्चा करते. ती उत्तम लिहिते, म्हणजे लेखनसुद्धा हे तिच्या रक्तामध्ये आहे. कलागुणांचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतो. पद्मिनी बिनीवालेंबद्दल हेच झालं. मराठी विषयाच्या उत्तम शिक्षिका म्हणून त्या विद्यार्थी वर्गात ओळखल्या जायच्या. शिकवण्याचं काम करीत असतानाच बिनीवालेबाई कथा आणि कविताही लिहित होत्या. त्यांची ही साहित्यिक कामगिरी त्यांची कन्या अंजली कीर्तने यांना लेखनाची प्रेरणा देऊन गेली. लेखन सातत्यामुळे अंजली कीर्तने हे नाव साहित्य विश्वात दृढ झालं. साहित्यावरील वेगवेगळ्या प्रकारात लेखन करणाऱ्या अंजलीताईंनी माहितीपटही तयार केले आहेत. अंजली कीर्तने यांना लेखनाची प्रेरणा देणाऱ्या पद्मिनी बिनीवाले यांना 2014च्या प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात सह्याद्री वाहिनीनं प्रेरणा पुरस्कारानं गौरवलं होतं. या मायलेकींची अधिक माहिती घेऊया या ध्वनिचित्रफितीच्या मदतीनं. मराठीच्या वाचक अभ्यासकांसाठी अंजली कीर्तने हे नाव तसं अनोळखी नाही. कथालेखिका, स्तंभलेखिका, चरित्रलेखिका, संशोधिका, संपादिका, चित्रपट मालिकांच्या पटकथा लेखिका, माहितीपटांच्या निर्मात्या, दिग्दर्शिका अशा अनेक भूमिकातून अंजली कीर्तने वाचक आणि प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन मुंबई विद्यापीठाच्या BAच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या अंजली कीर्तने यांनी सर्वच साहित्य प्रकारात विपुल लेखन केलं आहे. त्यांनी लिहिलेल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी, काळ आणि कर्तृत्व या चरित्रात्मक पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. माहितीपट निर्मितीच्या प्रांतातही कीर्तने यांनी भरीव कामगिरी केली आहे. अंजली कीर्तनेंना लेखनाची प्रेरणा त्यांच्या आई पद्मिनी बिनीवाले
यांच्याकडून मिळाली आहे. मराठी विषयात MA केल्यानंतर पद्मिनी बिनीवाले यांनी अनेक वर्ष शाळा कॉलेजातून अध्यापन केलं आहे. विद्यार्थ्यांना मराठीचे पाठ देताना त्यांनी स्वतःचं लेखन कार्यही सुरू ठेवलं होतं. रानातला दिवा हा त्यांचा कथासंग्रह आणि मिडास हा काव्यसंग्रह या साहित्य कृती प्रकाशित झाल्या आहेत. रवींद्रनाथ टागोर यांचं चरित्रही पद्मिनीताईंनी लिहिलं आहे. कन्या अंजली कीर्तने यांच्या बरोबरीनं आपल्या अनेक विद्यार्थ्यांना लेखन करण्याची प्रेरणा देणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका लेखिका पद्मिनी गोविंद बिनीवाले यांचा सह्याद्री वाहिनी प्रेरणा पुरस्कारानं यथोचित सन्मान करीत आहे. अंजली कीर्तने यांनी पद्मिनी बिनीवाले यांना प्रेरणा पुरस्कार प्रदान केला तेव्हा नवशक्तीचे तत्कालीन संपादक प्रकाश कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. त्या हृद प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना अंजली कीर्तने म्हणाल्या होत्या, माझा जन्मच पुस्तकाच्या घरात झाला, एका लेखिकेच्या पोटी झाला. आणि लहानपणापासनं आई हे माझा आदर्श होता. म्हणजे मला आठवतं की मी शाळेत होते तेव्हा आई MA करत होती आणि माझा अभ्यास सोडून मी आईची पुस्तकं वाचायची. केशसूत, बालकवी, मर्ढेकर, संशय कल्लोळ सगळी तिची पुस्तकं मला आवडायची. आणि एकदा शाळेत गंमत झाली होती. आम्ही मुली दंगा करत होतो आणि आमच्या बांदिवडेकर बाई म्हणाल्या, काय म्हणावे ह्या स्थितीला. तर मी पटकन म्हटलं, झपूर जागडे झपूर जा. तर ते म्हटलं, हाऊ डू यू नो, ही ओळ तुला कशी माहिती. तर मी म्हटलं, माझी आई MA करते म्हणून मला ती माहिती आहे. आणि आई आणि मी खरं तर मैत्रिणी होतो आणि अजूनही मैत्रिणीच होत. आम्ही एकत्र फिरायचो, पुस्तकं वाचायचो, पानं फुलं गोळा करायचो आणि भांडायचो सुद्धा आणि अजूनही भांडतो. मी जेव्हा सतार शिकायला लागले तेव्हा मला सतार तालात वाजवता यावी म्हणून आई तबला शिकायला लागली आणि आईच्या प्रेरणेतनंच मी लेखिका झाले. पद्मिनी बिनीवाले यांनीही नेमक्या शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. अर्थात फिल्म किंवा लघुपट हे नंतरचं होतं. आधी ते साहित्य निर्मिती करत होते आणि त्या एखाद्या बहारलेल्या रानामधून एखादी उत्सुक पायवाट उमटावी ना, तशी तिच्या साहित्य लेखनातून लघुपटाची वाट उमटलेली होती. तिने आत्ता सांगितलं तुम्हाला की तिचं माझं नातं मैत्रिणीचं होतं आणि अजूनही आहे. म्हणजे मायलेकींच्या पलीकडे तिचं माझं एक वाङ्मयीन नातं आहे. तर तिने हे लघुपट केले. लहानपणापासून ती घरामध्ये म्हणली की पुस्तकांच्या जगातच मी जन्माला आले. माझ्याकडून तिला काहीतरी प्रेरणा मिळाली असेल किंवा माझ्या प्रतिभेचाही पुसटता स्पर्श तिला झाला असेल. जसं आपण सुगंधासाठी हाताला अत्तर लावतो तसा. पण ह्या सगळ्या आज तिने जो मला एक सत्कार केलेला आहे, तो सत्कार माझा एकटीचा नसून तिच्या सगळ्या लेखन कार्यामध्ये तिचे 2 गुरुजन वाल कुलकर्णी आणि मवा धोंड यांनी तिला बरंचसं शिकवलेलं आहे. आणि जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तिच्या वडिलांनी तिला दिला आहे. आणि म्हणून महापुरस्कारावर खरा त्या तिघांचा अधिकार आहे. तो मी त्यांचं स्मरण करून स्वीकारते. आणि अंजली असंच पुढे कसदार लिहित राहील ही मला खात्री आहे. माझी मुलगी म्हणून मला तिचा रास्त अभिमान आहे. समाजाच्या वेगवेगळ्या प्रांतात नावलौकिक मिळवलेल्या मायलेकींची ही पुनर्भेट आपल्याला नक्कीच भावली असेल. तर पुढच्या कार्यक्रमात भेटूया आणखीन काही कर्तृत्ववान मायलेकींना. तेव्हा पाहायला विसरू नका प्रेरणा वात्सल्याची.